आज आपण बघणार आहोत मस्त खमंग कुरकुरीत पौष्टिक अशी मूगडाळ भजी। ही करायला जितकी सोपी आहे ना, चवीला तितकीच अप्रतिम अशी लागतात। वरून मस्त कुरकुरीत, आतून मऊ आणि लुसलुशीत अशी गरमागरम मूगडाळ भजी तुम्ही करून तर बघा, तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम मूगडाळ 2 ते 3 तासासाठी भिजत घातलेली होती। आता ही मूगडाळ आपली छान अशी भिजली गेलेली आहे। ही मूगडाळ आपण मिक्सरला मीडियम स्वरूपात वाटून घेणार आहोत। वाटताना आपल्याला त्याच्यात आवडीनुसार लाल किंवा हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं घालून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाटताना आपल्याला त्याच्यामध्ये जरासही पाण्याचा थेंब घालायचा नाहीये, कारण ह्या डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी असतं। आता ही सर्व डाळ मी मिक्सरला 2 ते 3 वेळा वाटून घेतलेली आहे। आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा हळद आणि आवडीनुसार आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरचं प्रमाण शक्यतो हे जास्तच टाकायचं आहे, कारण कोथिंबीरमुळे भजीला चव खूप सुरेख येते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात आपल्याला सोडा अजिबात घालायचा नाहीये। तुम्ही हे मिश्रण जितकं जास्त फेटाल ना, तितकी तुमची भजी मऊ आणि लुसलुशीत होणार आहे। आता इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। भजी तळताना आपल्याला शक्यतो गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, कारण काय होतं, आपण जर हाय फ्लेमवर भजी तळायला घेतलीत तर ती वरून लाल लाल होतात आणि आतून कच्ची राहतात, त्यामुळे खाण्यात काही मजा येत नाही। म्हणून शक्यतो आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भजी तळताना आपल्याला सतत खालीवर करत राहायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, भजीला एकसारखा असा सुरेख रंग येतो आणि ते वरून कुरकुरीत तर होतात आणि खायला क्रंची देखील लागतात। ज्यांना कोणाला जर वाताचा त्रास असेल, त्यांनी जर हरभरा डाळीऐवजी ही मूगडाळ भजी जर खाल्ली, ती पौष्टिक तर आहेच, पण पचायला सुद्धा खूप हलकी आहे। आता ही सर्व मूगडाळ भजी मी सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे। तुम्ही बघतच असाल की भजीला रंग एकसारखा असा सुरेख आलेला आहे। तुम्हाला जर भजी अजून कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही परत 2 ते 3 मिनिटं ही भजी तेलात तळून घेऊ शकता। आणि सर्व भजी मी छान अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूगडाळ भजी ही गरमागरम खाण्यातच खरी मजा आहे। ही गरमागरम भजी तुम्ही पुदिना चटणी किंवा चिंच खजूर चटणी सोबत देखील खाऊ शकता। हो एवढंच काय, तुम्ही या भजीचा पकोडा चाट देखील बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला इथे पुदिना आणि चिंचेची चटणी टाकून घ्यायची आहे। आवडत असल्यास कांदा टोमॅटो देखील तुम्ही टाकून घेऊ शकता। मी इथे कोथिंबीर आणि शेव टाकून घेतलेली आहे। मस्त आपला पकोडा चाट देखील इथे तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका।